कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2026-2031 महायुतीचा जाहीरनामा आज जाहीर करण्यात आलाय। या प्रसंगी नामदार चंद्रकांतदादा पाटील बोलताना म्हणाले, त्यावेळेला 65च्या 70-72 वाल्याचं अडचण याचं कारण त्या 5-6 जागा सुद्धा मी मॉनिटर करतोय की जिथे 100-200 ने म्हणजे एखादा दिवस काहीतरी मेजर ॲक्टिव्हिटी तिथे होते, त्यातून पुढे जात आहेत, पण काहीतरी घटना घडते तर मागे जाते। आता आपल्याला माहिती आहे की या वचननाम्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही करू शकतो आणि ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्याचा अंतर्भाव यामध्ये आहे। या शहराला भरभरून देण्याचं काम पूर्वीच झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कोल्हापूर विमानतळाचा विस्तार 276 करोड रुपये खर्च करून पूर्ण झालेला आहे आणि नव्यानं विस्तारीकरणासाठी 290 करोड रुपये प्रस्तावित आहेत। कोल्हापूर शहराला प्रतीक्षित असणारा 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर शिरोलीपासून उजगावपर्यंत आणि त्याच्यामध्ये बास्केट ब्रिज 1040 कोटी रुपये। कोल्हापूर रेल्वे स्टेशनसाठी प्रधानमंत्री मोदीजींनी 44 करोड रुपये दिलेले आहेत। चित्रनगरीसाठी महायुतीच्या सरकारनं 40 करोड दिलेले आहेत। पूर नियंत्रणासाठी राजेशजी बोलतील त्या विषयावर सविस्तर। महालक्ष्मी मंदिरासाठी 1400 करोड रुपये। तावडे हॉटेल ते शिवाजी पूल प्रस्तावित आता फ्लायओव्हर होतंय, ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहरामधलं बरंच ट्रॅफिकचं बर्डन कमी होणार आहे। वचननामा प्रकाशित करतोय। या वचननाम्यामध्ये ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकाशित केलं, वचननामा प्रकाशित करणं हे केवळ औपचारिकतेचा भाग नाही, तर त्याची जबाबदारी घेऊन तो वचननामा पूर्ण करण्यासाठी सुद्धा जी काय विश्वासार्हता लागते ती महायुती सरकार म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांकडे बघितले की आपल्याला लक्षात येईल। विशेषतः मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शहराचे पहिल्या टप्प्यातले खूप छोटे विषय, ज्या छोट्या विषयांमध्ये सुद्धा लोकांना खूपच पॅनिक व्हावं लागते। महानगरपालिकेत गेल्यानंतर महानगरपालिकेतल्या एखाद्या दाखल्यासाठी सुद्धा, एखाद्या परवानगीसाठी सुद्धा इतक्या वेळेला हेलपाटी मारल्यानंतर जी काही नकारात्मक सूर सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये येतो, त्यामुळे कळत नकळत प्रशासनाविरोधात, राजकारण्यांच्या विरोधात सुद्धा एक संतापाची भावना तयार होते। आमच्या सर्वांचा वचननाम्यातला पहिला पाठ असेल तो कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशासन, पारदर्शी प्रशासन की ज्याच्या माध्यमातून लोकांना अतिशय योग्य वेळेवरती आणि सहज उपलब्ध होतील। देवेंद्रजी फडणवीस यांनी पूर नियंत्रण प्रकल्प आणला, ज्याला वर्ल्ड बँकेनं सहाय्य केलेलं आहे। त्याचा पहिला टप्पा 3800 कोटीचा मंजूर झालेला आहे। यामुळे होणार काय आहे, महापुरामुळं गाड्या वाहून गेल्या, शेती वाहून गेली, जनावरांचं नुकसान झालं, म्हणजे घराघरात पाणी सुटून घुसून जे काही नुकसान झालं हे नुकसान आता पुढच्या काळामध्ये टळणार आहे। आणि प्रामुख्यानं वारंवार होत असलेल्या या पूर परिस्थितीमुळं टाउन प्लॅनिंगच्या नियमानुसार ब्ल्यू लाईन आणि रेड झोन असे जे काही अटी आहेत की ज्यामध्ये बांधकाम करता येणार नाही, पुढच्या काळामध्ये पूरच येणार नसल्यामुळं ही जी जमीन अडकून बसलेल्या लोकांची त्यातून मुक्त होणार आहे। आता MRDP प्रोजेक्ट काय हे डिटेल आपल्याला मी सांगेन। MRDP प्रोजेक्टमध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे जो काही पाऊस आला, घराघरात पाणी शिरलं आणि या पुढच्या काळामध्ये होऊ नये, प्रामुख्यानं अचानक ढगफुटीमुळे पाऊस पण आला आणि राधानगरी धरणाचे दरवाजे उघडे असल्यामुळे ते पाणी थांबत नाही। तर यामध्ये प्रामुख्यानं राधानगरी धरणाचे जे ऑटोमॅटिक दरवाजे उघडतात त्यामध्ये आता मॅन्युअली आपण बंद करण्याची प्रोव्हिजन केलेली आहे। आणि संपूर्ण पाणी ज्या ठिकाणून येते त्या ठिकाणून रुंदी आणि खोली नद्यांची करणे, बांध घालणे यातलं प्रामुख्यानं काम आहे की जेणेकरून शहरामध्ये पाणी येणार नाही, ते स्थिर राहणार नाही। या प्रसंगी नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, कृष्णराज महाडिक व पदाधिकारी उमेदवार उपस्थित होते। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।